मित्रांनो, आज तुमच्यासाठी घेऊन आलोय चेस्ट आणि शोल्डरचा वर्कआउट. चला तर सुरू करूया. पहिला चेस्टसाठी सेट घ्यायचा फ्लॅट डंबल प्रेस. या जे सेट करायचे आपल्याला 3 रिपिटेशन असतील 8 ते 10 आणि एकदम हेवी जात असेल तर कंट्रोल फॉर्म. पुढचा सेट घ्यायचा इक्लाइंड मशीन प्रेस. ही मशीन नसली तर डंबल ट्राय करू शकता. डंबल आणि याच्यात काय फरक नाही. फक्त एकदम कंट्रोल फॉर्म झाला पाहिजे आणि हेवी वेट घेतल्यावर सपोर्टला घ्या रे, नाहीतर मोरशिव. सेट घ्यायचा डिक्लाइन मशीन प्रेस. ही मशीन नसली तर इथं पण डंबल ट्राय करू शकता. पॅडीबाय बोलतं मारल मारल आणि पॅडीबायचा बघा काय होते आता. पुढचा सेट घ्यायचा केबल फ्लाय. याचे सेट करायचे आपल्याला 4 रिपिटेशन असतील 12 ते 15 आणि चेस्टचा आता पंप बघा. आवडली ना तुम्हाला पण चेस्ट, मग आपला वर्कआउट ट्राय करा ना, तुमची पण अशीच होईल. लगेच यायचं शोल्डर मारायला. शोल्डरसाठी पहिला सेट घ्यायचा स्मिथ मशीन बारबर प्रेस आणि बघा कसा कंट्रोल ठेवला आहे. असंच मारा तुम्ही पण. पुढचा सेट घ्यायचा लॅटरायजेस. याचे सेट करायचे आपल्याला 4 रिपिटेशन असतील 12 ते 15. शोल्डरचा पंप बघा. थांबा दाखवतोय कसा आलाय पंप, एकदम टी-शर्टशी पाठवून दिसतात. पुढचा सेट घ्यायचा डंबल कर्ल. ह्याचे सेट करायचे आपल्याला 3 रिपिटेशन असतील 8 ते 10. शोल्डरसाठी लास्ट सेट घेतला केबल कर्ल आणि असा प्रेशर येतंय ना, ट्राय करा वर्कआउट. नाही तुमचं शोल्डर आणि छाती फुटून निघली ना तर बोळा आणि फॉलो करा रे, फॉलो आपले वाढत नाही.